नमस्कार मित्र हो, मी आज या ठिकाणी वाईमध्ये आहे। आज जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या सप्ताहानिमित्त किसनवीर महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागाच्या वतीनं एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली, त्याचं पहिलं पुष्प आज गुंफलेलं आहे। त्यानिमित्तानं मी या ठिकाणी आलेलो होतो। आपल्याला समोर दिसत आहेत महाविद्यालयाचे प्राचार्य वगैरे सर आहेत, मानसशास्त्र विभागाचे HOD घोरपडे सर आहेत आणि आज त्यांनी मला या ठिकाणी व्याख्यानमाला झाल्यानंतर व्याख्यान या ठिकाणी अमराई हॉटेलमध्ये आमच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे। मला मित्रांनो तुम्हाला फक्त या हॉटेलच्या वैशिष्ट्याबाबतीत सांगायचं आहे। अमराई हॉटेल अगदी किसनवीर महाविद्यालयाच्या बाजूला आहे। या ठिकाणी त्यांनी प्रत्येक टेबलवर पुस्तकं ठेवलेली आहेत। मला वाटतं हे एक नवीन इनोव्हेशन काहीतरी आहे। ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांमध्ये, लोकांमध्ये, सगळ्यांमध्ये जे इथं येतील पुढी त्यांच्यामध्ये एक वाचनाची आवड निर्माण व्हावी। सरांना विचारलं की इथं मोबाईलमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये पुस्तकांचं वाचन व्हावं या दृष्टिकोनातून हे बघा खूप पुस्तकं अशी ठेवलेली आहेत। मला वाटतं की विचार देण्याचं काम लोकांनी वाचावं या दृष्टिकोनातून अमराई हॉटेलचे गाडगे ना डोंगरे यांनी हा जो उपक्रम हाती घेतला त्यासाठी खूप शुभेच्छा। आणि अशा पद्धतीने खरं तर विचारांचं मंथन होण्यासाठी पुस्तकांची उपलब्धता खरंच बहुतांश ठिकाणी करून देण्यात यायला हवी। पुन्हा एकदा अमराईचं आणि डोंगरे साहेबांचं त्यांचं अभिनंदन आणि आभार की ते अशा पद्धतीचं काहीतरी एक नवीन इनोव्हेशन करतायत आणि याचा लोक फायदा घेतात। उत्तम सामाजिक कार्य करतात, उत्तम सामाजिक कार्य, अनेक सामाजिक उपक्रम तयारी घेतात, अनेक ठिकाणी रेस्क्यूसाठी मदतीला जातात। क्या ते बघा तुम्ही प्रसिद्धीसाठी नव्हे, नाही हा प्रसिद्धीसाठी नव्हे, पण हे सामाजिक जाणीव ठेवून जिथं गरज आहे त्या ठिकाणी स्वेच्छेनं जातात। कोणी सांगावं लागत नाही, त्यांना नुसता कळाला इव्हेंट मोठी तरी ते स्वतः जातात आणि अनेक ठिकाणी मदत करतात। जीवनाची चव अतिशय उत्तम आहे। सांगण्याचा हेतू तोच की बाबांनो सामाजिक भान असणारी व्यक्ती आहे आणि त्यांनी हे चालू ही पुस्तकं तुम्ही बघाल वेगवेगळ्या पद्धतीची पुस्तकं आहेत। म्हणजे इथं खूप पुस्तकं तुम्हाला पाहायला मिळतील हे बघा। आणि असं एकच नाही तर पुस्तक हे बघा वेगवेगळ्या टेबल्सवर त्यांनी वेगवेगळ्या टेबल्सवर पुस्तकं ठेवलेली पुस्तक आहे, वैविध्यपूर्ण। म्हणजे साहित्यिक जर एखादा समजा इथं आला तर त्याच्यासाठी साहित्याची मेजवानी आहेच, म्हणजे ओरिजिनल मेजवानीबरोबर म्हणजे अन्नाच्या मेजवानीबरोबर साहित्याची देखील मेजवानी या ठिकाणी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। येस, धन्यवाद।